बापाच्या अखेरच्या कार्यक्रमाला उपस्थित आहोत। माणूस जन्माला येतो आणि एक दिवस अचानक निघून जातो। स्वर्गीय सुरेश भगवान महाजन गेल्या 27 तारखेला हा या परिवाराचा गोड बाप विजय अजय यांचं हे पितृछत्र इहलोकीला कायमचं निघून गेलं। आपल्या आयुष्यामध्ये दोन व्यक्ती खूप महत्त्वाचे असतात। मी तर म्हणतो ते प्रत्येकाचं दैवत असतं। एक म्हणजे आई आणि एक म्हणजे बाप। एक जरी व्यक्ती निघून गेली तर प्रचंड मोठी पोकळी आपल्या परिवारामध्ये निर्माण होते। प्रकाश भगवान देशमुख, दीपक भगवान देशमुख यांचे जे बंधू, या त्रिमूर्ती मधला ही एक कडी मात्र आज आपल्यात नाहीये। भाऊंनी अनेक कष्टमय कामं केली पण ते थांबले नाहीत। हे काम नाही तर ते काम, ते काम नाही तर दुसरं काम। कारण घराला सांभाळणं, कुटुंबाच्या उपजीविका गरजा भागवणं खूप असं सोपं नसतं। त्यासाठी बापाला प्रचंड काम करावं लागतं, कष्ट उपसावे लागतात आणि म्हणून या बापाची भूमिका खूप महत्त्वपूर्ण आहे। नव्हे, प्रत्येक बापाची भूमिका ही महत्त्वपूर्ण असते आणि म्हणून या बापाविषयी आपण कितीही सांगितलं तरी ते कमीच आहे। मित्रो, माझी बाप सद्गुणांची खान, ही सद्गुणांची खान मी या कवितेतून या बापाचं श्रेष्ठत्व, या बापाची भावना किती मोठी असते आपल्या कुटुंबाप्रती हे मी सांगण्याचा आज प्रयत्न करतोय। जीवन पाण्याचा बुडबुड आहे, कधी काय होईल सांगता येत नाही। म्हणून इथं जर मुलं असतील त्यांना सांगेल, बेटा आपल्या आईला जपा आणि बापाला जपा। आयुष्यात ही माणसं जोर आहेत, तोवर तुम्ही निश्चिंत आहात। एकदा बाप निघून गेला, आई निघून गेल्या तर आपल्याला साधं कोणी विचारायचं नाही। म्हणून अशा बापाविषयीचं हे माझं काव्य